नमस्कार. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. रंगपंचमीला नकार. 500 विद्यार्थ्यांचा 12 तासांच्या अभ्यास अभियानात उत्स्फूर्त सहभाग. मार्च-एप्रिल हा कालावधी विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा असतो. याच काळात येणाऱ्या रंगपंचमीच्या सणाला नकार देत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी तब्बल 500 विद्यार्थ्यांनी 12 तासांच्या अभ्यास अभियानात सहभागी होऊन समाजापुढे प्रेरणादायी आदर्श ठेवला. आंबेडकरी युवा व विद्यार्थी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन, भीम टेकडी, अमरावती येथे हे अभ्यास अभियान आयोजित करण्यात आले होते. रंगपंचमीच्या निमित्ताने होणाऱ्या असभ्य वर्तणुकीपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवून त्यांना शिस्त, संस्कार आणि शिक्षणाची दिशा देण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. अमरावती व अकोला जिल्ह्यातील भीमनगर, अशोकनगर, विलासनगर, शेगाव, रहाटगाव, नवसारी, फ्रेझरपुरा, महाजनपुरा, कुंडखुर्द, पुनर्वसन, सुकळी, सोनोरी, दाभा, फुलआमला तसेच अकोला जिल्ह्यातील कुरुम, माटोडा, मूर्तिजापूर, भांबेरी आदी ठिकाणांहून आलेल्या आंबेडकरी बालसंस्कार वर्गातील विद्यार्थी, प्रशिक्षक व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे 12 तास एकाग्रतेने अभ्यास केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे, सिनेट सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ होते. प्रमुख उपस्थितीत माननीय अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी अमरावती, माननीय डॉक्टर BR वाघमारे, माजी परीक्षा नियंत्रक, माननीय रमेश कटके, माजी उपनिबंधक, माननीय SU फुलझेले, LIC अमरावती, सुनील रामटेके, मनोहर गजभिये व प्राध्यापक डॉक्टर सीमा मेश्राम आदी मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे यांनी सांगितले की अभ्यास अभियानाचा कार्यक्रम 2007 पासून आपण आयोजित करतो. 19 वर्ष या उपक्रमाला झाली. 2005 पासून आपण संस्कार वर्ग सुरू केले. आज आपण सर्वजण या उपक्रमामध्ये सहभागी झाला. आपल्याला या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला या ठिकाणी पाठवलं. आजचा दिवस रंगपंचमीचा, होळीचा असून सुद्धा म्हणून तुमच्या आईवडिलांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. तुमच्या आईवडिलांसाठी तुमच्या पालकांनी, तुमच्या आई वडिलांनी, तुम्ही जर आज घरी असते तर तुमचे वडील कुठे गेले असते? कामाला गेले असते. आज सकाळी उठल्याबरोबर खरेदी घेतली असते तुम्हाला दुकानावर, मटणाच्या दुकानावर गेले असते. रंगपंचमी आहे, होळी आहे, माय मित्राला मित्र चालू झाला, आणि कपडा दिले, सुना दिले, चहा दिले, अलेटी दिले. आज तुमच्या आई वडिलांनी ते केलं काय? म्हणजे हिंसा आज तुमच्यामुळं 500 बोकडांची हिंसा थांबली. तुमच्यामुळं तुमच्या आईवडिलांचा पैसा खर्च झाला नाही. तुमच्या इतर येण्यामुळं तुमच्या ज्ञानात भर पडली. तुमच्या इतर येण्यामुळं समाजामध्ये एक संस्कृती अशी रुजत आहे जी संस्कृती मनुवादी संस्कृतीला मान्य करत नाही, तर बुद्धाने जी संस्कृती सांगितली, बाबासाहेबांनी फिल्टर करून जी संस्कृती आम्हाला दिली, ते संस्कृती रुजवणारा एक वर्ग या ठिकाणी तयार होतो आहे, एक लीडर क्लास या ठिकाणी तयार होतो आहे. हे समाजाला आपण पाहिजे. तिकडे मुलं खेळत आहे, मुलं, लहान मुलं, माय, बाप, आजी, आजोबा, मावसा, मावशी, काका, काकू सारे जण मुलं खेळत आहे. तुम्ही या ठिकाणी आले, तुम्ही या ठिकाणी आले, साधी गोष्ट नाही आहे. ते सारं सोडून इथे ना लोक इथं आले, त्यांनी लेकरं लोक खेळून राहिलेले आहेत. तुमचे तुम्ही इथं आहे, काही जणांचे मायबाप तिकडे खेळून राहिलेले आहे. हे आहे कारण या विचित्र संस्कृतीत आपला जन्म झालेला आहे. ह्या विचित्र संस्कृतीला, या दुष्ट संस्कृतीला जर आपल्याला नष्ट करायचं असेल तर पर्यायी संस्कृती बाबासाहेबांनी आपल्याला दिली. ही संस्कृती वैज्ञानिक दृष्टी देणारी आहे, वैज्ञानिकता निर्माण करणारी आहे. म्हणून
जेव्हा तुम्हाला होलिकाचा इतिहास आपल्या संस्कार वर्गात शिकवला जातो तेव्हा तुम्ही ही मागणी केली की आम्हाला होळी साजरी करायची नाही, होळी जाळायची नाही, आम्हाला रंगपंचमी खेळायचं नाही, त्यापासून होणारे स्किन डिसीज, त्यापासून होणारे त्वचारोग, त्यापासून होणारे वाईट परिणाम आम्हाला भोगायचे नाही. म्हणून तुमची ही मागणी होती की आम्हाला करायचं आणि आमच्याजवळ एकच 2007 पासून बालसंस्कार वर्गाच्या मुलांनी दरवर्षी आम्हाला पर्याय मागितला आहे की आम्हाला रंगपंचमी खेळायची नाही, होळी खेळायची नाही, आम्हाला पर्याय द्या. आणि बाबासाहेबांच्या मित्राजवळ एकच पर्याय आहे, तो म्हणजे शिक्षणाचा. हायर एज्युकेशन means depth education to occupy the strategically post in the state. साहेब म्हणतात की मुख्याच्या जागा मिळवा, ही मुख्याची जागा या ठिकाणी. डेप्टी कलेक्टर साहेब या ठिकाणी, मुख्य ऑफिसर साहेब या ठिकाणी आहे, त्यांनी महाराष्ट्र शासनामध्ये प्रशासकीय पद बळकावलं होतं, लंडनचं घर घेतलं होतं, त्या मुख्याची जागा घेणारे खडके साहेब या ठिकाणी आहे, मुख्याची जागा घेणारे वाघमारे साहेब या ठिकाणी आहेत. अनेक लोक या समाजात मुख्याची जागा घ्यायसाठी घेतले की त्यांनी या संस्कृतीचा, बाबासाहेबांनी सांगितलेल्या संस्कृतीचा स्वीकार केला. आणि म्हणून आंबेडकरी युवा व विद्यार्थी बौद्धिस्ट संस्थेला असं वाटते, मदत गायकवाडला असं वाटते, तुमच्या प्रशिक्षकांना असं वाटते की तुम्ही त्या संस्कृतीचे समभागी झाले, तुम्ही त्या संस्कृतीचे उपभोगी झाले पाहिजे. म्हणून त्यांना असं वाटते शिक्षक ट्रेनर इज द बॅकबोन ऑफ द सोसायटी. हे आंबेडकरी युवा व बौद्धिस्ट संस्थेचे, विद्यार्थी बौद्धिस्ट संस्थेचे जे बॅकबोन आहे, हे जर तुम्हाला शिकवलं नाही यांनी तर तुमच्यावर जे संस्कार त्या संस्कृतीला दिले ते होणार नाही. आणि म्हणून हे संस्कार बुजवण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं. आपण सर्वजण या ठिकाणी सहभागी झाला, 12 तास या ठिकाणी अभ्यास केला. आपलं अभिनंदन करतो. आपण रंगपंचमीच्या दिवशी गैरवर्तन यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारांची रुजवण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. सण साजरा करण्यापेक्षा भविष्य घडवणे महत्त्वाचे, हा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दिला. या यशस्वी अभियानासाठी संस्थेचे अध्यक्ष मदन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षक व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षणाला प्राधान्य देत रंगपंचमीला नकार देणाऱ्या या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली? कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.